महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे। राज्यातली पर्यटन स्थळं, संस्कृती आणि वारशाबाबत माहिती देणं या दलाचा मुख्य उद्देश असेल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली। लोणावळ्यातल्या पर्यटन स्थळांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। काश्मीरच्या पहलगाममधल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटकांनी पर्यटन स्थळावर अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे आणि त्यासाठी पर्यटन स्थळांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। लोणावळ्यातल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्यात आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही प्रशासनाला तशा सूचना दिल्यात। पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचेही आदेश दिलेत। अमरावतीतल्या दर्यापूरमध्ये खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार गजानन लवटे यांच्या विरोधात नागरिकांनी जोरदार बॅनरबाजी केली। शहरातल्या रस्त्याचं बांधकाम न झाल्यानं रस्त्यात मोठमोठाले खड्डे पडले, त्यामुळे संतप्त नागरिकांनी बॅनरच्या माध्यमातून आमदार आणि खासदारांना जाब विचारला। सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये छत्रपती संभाजीराजे चौकामध्ये विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं। काश्मीरच्या पहलगाममधल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं। आंदोलनामध्ये पाकिस्तानचा झेंडा जाऊन निषेध व्यक्त केला। घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांच्या नावानं 15,000ची मागणी केली जाते, असा धक्कादायक खुलासा आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केला। घरकुल धारकांना अडवलं तर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे। 1 मे रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल। महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेनं भंडारा जिल्ह्यामध्ये बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे आणि संगणक परिचालकांना मानधन मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। या कामबंद आंदोलनाचा ग्रामपंचायतीच्या कामांना फटका बसतोय। साताऱ्याच्या पाटण नगरपंचायतीनं कर न भरणाऱ्या नागरिकांची नावं ही थेट बॅनरवर झळकावलीत। यापुढे कर थकवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा नगरपंचायतीनं दिला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातल्या रेड झोनचा नकाशा तयार करण्यासाठी सॅटेलाइट इमेजद्वारे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं आणि याला 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही अचूक नकाशा मिळत नसल्यानं रेड झोन परिसरातल्या घरांवर टांगती तलवार कायम आहे। संभाजीनगरमध्ये आता विनापरवानगी बॅनर लावले तर थेट प्रिंटिंग प्रेसवर कारवाई केली जाईल। वेळप्रसंगी मालमत्ता सुद्धा जप्त करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासकांनी दिलाय। बॅनरबाजांनी शहर विद्रूप करून ठेवले, त्यामुळे याला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय। नवी मुंबईतल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग असल्याचं उघड झालंय। नवी मुंबई पोलीस दलातल्या 2 पोलिसांना या प्रकरणात अटक करण्यात आली। यामध्ये आणखी काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे। वसईमध्ये सिमेंटचे ब्लॉक बनवण्याच्या कंपनीतून सुरू असलेला मॅफेड्रॉन बनवण्याचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय। या कारवाईमध्ये 4 किलो 53 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले, त्याची किंमत 8,04,00,000 रुपये। पोलिसांनी कारवाईत 2 जणांना अटक केली आहे। मुंबईमध्ये मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करत 4 महिन्यात 805 तळीरामांचे परवाने रद्द केले। दरम्यान या कालावधीत 245 वाहन चालकांविरोधात दखलपात्र गुन्हे नोंदवलेले आहेत आणि 2,500 चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यादरम्यान असलेल्या सावित्री खाडीमध्ये अवैधपणे वाळू उपसा केला जातोय। दाभोळ कोकरे या परिसरात पंप लावून अनधिकृतपणे वाळूची चोरी केली जाते। यावर खासदार सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कारवाईचे निर्देश प्रशासनाला दिलेत। भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांवर कारवाई करण्यात आली। मांडवी नदी पात्रामध्ये वाळू उपसा करून ट्रकमध्ये भरली जात होती आणि यावेळी गुन्हे शाखेनं धाड टाकली। 2 ट्रक आणि 1 जेसीबी मशीन जप्त केलं। वाशिम जिल्ह्यातल्या 133 गावांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। लहान मोठ्या प्रकल्पांसह अनेक विहिरी आणि बोरवेल्सना आता तळ गाठलेला आहे आणि त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते। यासाठी गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरना पाणी पुरवठा करावा लागतोय, त्यामुळे केंद्राची जलजीवन मिशन योजना अपयशी ठरल्याचं वक्तव्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलं। जलजीवन योजना राबवताना नियमांचं पालन केलं जात नसल्याचा आरोप झिरवाळ यांनी केला, त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवते आहे।
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामधून 1000 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं. एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्यांच्या आवर्तनासाठी हे पाणी सोडण्यात आलं. सध्या गंगापूर धरणामध्ये 40% पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्यामध्ये पाणी वाया घालवलं तर कारवाई करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे पाणी वाया घालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसंच नळ जोडणी तोडण्याचाही महापालिकेनं इशारा दिला. मुंबईच्या भांडूपमधल्या चामुंडा नगरमध्ये आज जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे सकाळी 11:30 या नियमित पाणी पुरवठ्याच्या वेळेनंतर पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. नाशिकच्या नांदगावमध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. तालुक्यातल्या 8 गावांना 9 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. तर नाग्यासाक्या धरणातील पाणीसाठाही संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये शेती सिंचन आणि पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे. मावळमधल्या देहू ते विठ्ठलवाडी दरम्यान असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र पाण्याच्या नासाडीकडे देहू पाणी पुरवठा विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे तात्काळ या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. बदलापूरमधल्या उल्हास नदी पात्रामध्ये अनधिकृतरित्या मातीचा भराव टाकण्यात आला. त्यामुळे परिसरातल्या नागरिकांना पुराचा धोका निर्माण झालाय. नदीपात्रातल्या मातीचा भराव काढून टाकावा अशी मागणी स्थानिक नागरिक करतात. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश आले. देशभरातल्या 90,000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारण्यात आली होती आणि यावेळी कोर्टात कर्मचाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांचा सत्कार करण्यात आला. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशननं भारत गौरव ट्रेनच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या विशेष वारसा दौऱ्याची घोषणा केली आहे. 9 जून 2025 पासून हेरिटेज टूर सुरू होणार आहे आणि 5 दिवसांचा हा दौरा असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित जीवन, वारसा आणि महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी या दौऱ्यामध्ये करता येणार आहे. राज्यातल्या सर्व सेवा ऑनलाईन कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात आणि 15 ऑगस्टपर्यंत ज्या विभागांच्या सेवा या ऑनलाईन होणार नाहीत त्या विभागांना दंड आकारला जाईल असा इशारा फडणवीस यांनी दिला. MMRDAकडून 19 चाळींचा पुनर्विकास केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे आणि या प्रकल्पासाठी स्पेशल पर्पज व्हेइकलही तयार केली जाणार आहे. समृद्धी महामार्गावर नवं औद्योगिक केंद्र उभारण्यात येणार आहे. कल्याण, आमणे, भिवंडी क्षेत्राचा मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर विकास करणार आहेत. भविष्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून हे ठिकाण विकसित होणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट विक्रीतून अंधेरी आरटीओ कोट्यवधीची झाली आहे. 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये 7,410 वाहनधारकांनी फॅन्सी नोंदणी क्रमांक विकत घेतला आणि यामधून अंधेरी आरटीओला 12,71,00,00,000 रुपयांचा महसूल मिळाला आहे. विक्रोळी आगार ते मुंबई सेंट्रल आगार दरम्यान धावणाऱ्या क्रमांक A30 ही बेस्ट बस पुन्हा पूर्ववत होणार आहे आणि त्यामुळे बेस्ट प्रवाशांना हा दिलासा आहे. ही बस आता पूर्व द्रुतगती महामार्गावरून धावणार आहे. कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि गांधीनगर या पूर्व उपनगरांमार्गे ही बस प्रवास करेल. अलिबागमधल्या उसर परिसरात गॅल इंडिया कंपनीच्या नवीन प्रकल्पाच्या उभारणीचं काम सुरू आहे. या कामामध्ये स्थानिकांना आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावा अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. रेशन दुकानांचं धान्य उचलण्यास अजूनही सरकारच्या सूचना नसल्यानं आलेलं निम्म्यापेक्षा अधिक धान्य हे तसंच पडून आहे. पुढच्या महिन्यातील धान्य ते आदल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उचलल्याचं केंद्र सरकारचे निर्देश आहेत. मात्र धान्य पडून असल्यानं जिल्ह्यातल्या रेशन दुकानावर पोहोचवण्यासाठी जादा गाड्या लागणार आहेत. कुलाबा इथल्या रहिवाशांनी रेडिओ क्लब जेटीच्या बांधकामाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या बांधकामामुळे स्थानिक पर्यावरण आणि रहिवाशांच्या जीवनावर विपरीत परिणाम होईल असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेलं संत रोहिदास उद्यान धूळ खात पडले. देखभाल अभावी या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. गेल्या 20 दिवसांपासून हे उद्यान बंद आहे. त्यामुळे नागरिकांनी धुळे महानगरपालिकेच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.
राज्यात अनेक उपजिल्हाधिकारी पदही रिक्त आहेत आणि 80हून अधिक उपजिल्हाधिकाऱ्यांची पदही रिक्त आहेत. त्यामुळे सरळ सेवा तहसीलदारांच्या कोट्याला कात्री लागली आहे. दरम्यान रिक्त पद असल्यानं कार्यभार प्रभारींच्या हाती जाणार आहे. अवकाळी पाऊस थांबलाय, त्यामुळे पुन्हा एकदा आता हीट वेव्ह म्हणजेच उष्णतेची लहर येणार आहे. उत्तर भारत आणि महाराष्ट्रामध्ये उष्ण लहरीचा इशारा दिलाय. दिवसाचं तापमान किमान 3 ते 4 डिग्री सेल्सिअसनं वाढणार आहे. भारतीय हवामान खात्यानं हा अंदाज व्यक्त केला आहे.